त्यानंतर आहे जेनेटिक डिसऑर्डर्स. पहिला आहे पेडिग्री ॲनालिसिस. The idea that disorders are inherited has been prevailing in the human society since long. आता जे विविध प्रकारचे डिसऑर्डर्स आहेत तर जे की इनहेरिट होत असतात हॅज बीन प्रिवेलिंग इन ह्युमन सोसायटी सिन्स लॉंग. म्हणजे आपल्याला माहीत आहे की बरेचसे असे आजार्स आहेत की जे अनुवंशिक आजार्स आहेत, है ना. This was based on the heritability of certain characteristic features in families. आणि याच्या मागचं कारण जर पाहिलं आपण तर फॅमिलीमध्ये काही हेरिटेबिलिटी ऑफ सर्टन कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे काही अनुवंशिक गुण असतात की ज्यांचं संक्रमण म्हणजे एका जनरेशनकडून अनदर जनरेशनकडे ट्रान्समिशन होतं आणि त्याच्यामुळं हे घडून येतं. After the rediscovery of Mendel's work, the practice of analyzing inheritance pattern of traits in human beings began. आता मेंडलनं जेव्हा मेंडलचे जे नियम आहेत हे फर्दर आपण पाहिलं की नंतर रिडिस्कवर करण्यात आले की नाही. आणि त्यानंतर ह्युमन बिईंग्समध्ये जो इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे त्याला ॲनालाइज त्या ठिकाणी करण्यात आलं, त्याची प्रॅक्टिस सुरू झाली. Since it is evident that control crosses that can be performed in pea plants or some other organisms are not possible in case of human beings, study of the family history about inheritance of a particular trait provides an alternative. आता तुम्हाला मी म्हणलं होतो की मेंडलचे पी प्लांटमध्ये जे क्रॉसेस आहे त्याच्यावर कंट्रोल होता आपण, बरोबर आहे. आणि सो कंट्रोल प्रोसेस हे पी प्लांट संदर्भात झाला. तसा तो काही ऑर्गॅनिझमसुद्धा होऊ शकतो, असं मॉर्गननं पण केलं होतं. पण ह्युमन बिईंग संदर्भात तसं करता येतं का? नाही. तर स्टडी ऑफ फॅमिली हिस्ट्री अबाउट इनहेरिटन्स ऑफ अ पर्टिक्युलर ट्रेड्स प्रोव्हाइड्स ॲन अल्टरनेटिव्ह. मग आता तसे क्रॉस शक्य नाही म्हणून आपल्याला फॅमिली हिस्ट्रीचं काय करावं लागतं, त्या ठिकाणी स्टडी करावं लागतं. ओके. Such an analysis of traits in a several of generation of a family is called a pedigree analysis. मग हे जे ट्रेडचं ॲनालिसिस करायलो आपण की एकाच फॅमिलीमध्ये जे मेंबर्स होऊन गेले तर त्यांच्या बरेचसे सेव्हरल जनरेशन अनेक पिढ्यांचा आपण काय केलं या ठिकाणी ट्रेड ॲनालिसिस केला. तर त्या ॲनालिसिसला काय म्हणायचं? पेडिग्री ॲनालिसिस. आता तुम्ही वरती जर पाहिलं तर त्याचं काही स्ट्रक्चर्स आहेत, 5 सिम्बॉल्स आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे. आता यामध्ये जर तुम्हाला स्क्वेअर दिसत असेल, बरोबर आहे का, तर तोही कसा आहे? नॉर्मल आहे की नाही. तर तो कोण आहे? मेल आहे. सर्कल जर असेल तर त्यामध्ये फिमेल पॅरेंट कन्सिडर वरचं मेल आणि खालचं काय? फिमेल. आता हा पण स्क्वेअर आहे पण थोडा क्रॉस आहे का? क्रॉस स्क्वेअर असेल तर याचा अर्थ या ठिकाणी सेक्स कसा आहे? अनस्पेसिफाईड, म्हणजे आपण जाणून नाही घेतलं की ते मेल आहे का फिमेल आहे. ओके. मग आता अफेक्टेड इंडिव्हिज्युअल असतील, मग पहिल्यांदा कोणता आहे बरं? अफेक्टेड इंडिव्हिज्युअल मेल आहे, दुसरा अफेक्टेड फिमेल आणि तिसरा काय आहे? अफेक्टेड अनस्पेसिफाईड सेक्स असणारा इंडिव्हिज्युअल आहे, बरोबर. हे त्याचे सिम्बॉल्स आहेत. आता मेल आणि फिमेल यांना जर सिंगल लाईननं अटॅच केलं तर याचा अर्थ त्यांच्यामध्ये काय घडून आली? मेटिंग घडून आली. त्यानंतर मेल आणि फिमेल यांना जर 2 लाईननं जोडलेलं असेल तर याचा अर्थ मेटिंग तर झालेलीच आहे, परंतु दोन्ही जे पॅरेंट्स आहेत मेल आणि फिमेल हे काय आहेत? एकमेकांचे नातेवाईक आहेत, रिलेटिव्ज आहेत. आणि त्याला म्हणायचं कॉन्सॅन्जिनियस मेटिंग. ओके. सो कॉन्सॅन्जिनियस मेटिंग म्हणजे काय? की मेटिंग जी झालेली आहे ती रिलेटिव्जमध्ये झालेली आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मेल आणि फिमेल यांना अटॅच केलेलं आहे आणि खाली त्यांची ब्रँचिंगमध्ये एक फिमेल आणि एक मेल दाखवलेलं आहे. मग आता वरचे जे 2 दिसतात तुम्हाला अबोवाल्यांना काय कन्सिडर करायचं? पॅरेंट कन्सिडर करायचं. आणि बिलोवाल्यांना काय कन्सिडर करायचं? चिल्ड्रन. आणि ऑर्डर कशी ठेवायची? इन ऑर्डर ऑफ बर्थ लेफ्ट टू राईट. म्हणजे आता याच्यामध्ये काय झालं की हे जे कपल होतं या कपलला अगोदर काय झाली? मुलगी झाली, नंतर काय झाला? मुलगा झाला. तर या क्रमानं
लेफ्ट टू राईट त्यांचे अपत्य आपल्याला प्लेस करत चालायचं आहे. आणि फायनली जर पाहिलं आपण तर यामध्ये पहा शेवटी काय झालं की इथं मेल पॅरेंट आणि इकडे काय आहे फिमेल पॅरेंट, बरोबर आहे का. आता यांच्यापासून जे चाइल्ड आहे तो चाइल्डला रेड कलर आला, म्हणजे याचा अर्थ तो कोणत्या तरी हेरिडिटी डिसीजनं काय आहे अफेक्टेड आहे. तर हे काही सिम्बॉल्स आहेत जे पेडिग्री ॲनालिसिसमध्ये आपल्याला कामी येतील. सिम्बॉल समजले सर्व. त्यानंतर एक सिम्बॉल राहिला आहे पहा की अनस्पेसिफाईड स्पेसमध्ये 5 आकडा लिहिला आहे. मग याचा अर्थ काय आहे की 5 ऑफस्प्रिंग आहेत ते अनअफेक्टेड आहेत, बरोबर आहे का. पण त्यांचं आपण जेंडर डिसाईड केलं आहे का, नाही, अनस्पेसिफाईड आहेत ते. ओके. In the pedigree analysis, in the inheritance of a particular trait is represented in the family tree over generation. मग आता पेडिग्री ॲनालिसिस तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये आपण काय करायलो की एक पर्टिक्युलर ट्रेडचा इनहेरिटन्सचं रिप्रेझेंटेशन आपण फॅमिली ट्री ओव्हर जनरेशन, म्हणजे ट्री डायग्राम करत नाही का, तशा पद्धतीचं आपण फॅमिलीचं ट्री तयार केलं अनेक जनरेशनचा. In human genetics, pedigree study provides a strong tool which is utilized to trace the inheritance of a specific traits, abnormalities or diseases. आता ह्युमन जेनेटिक्समध्ये जर पाहिलं आपण तर पेडिग्रीचं महत्त्व काय आहे. पेडिग्री हे एक स्ट्रॉंग टूल आहे ज्याच्या मदतीनं ज्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो की एखादा स्पेसिफिक ट्रेट आहे त्याचं इनहेरिटन्स जनरेशन टू जनरेशन होत असेल तर तो ट्रेट्स आपण ट्रेस म्हणजे ते समजून घेऊ शकतो. त्यानंतर एखाद्या ट्रेटची ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा फॅमिलीमध्ये एखादा अनुवंशिक आजार जर एका जनरेशन टू अनदर होत असेल तर हे सुद्धा आपल्याला ट्रेस करता येतं पेडिग्रीच्या सहाय्यानं. Some of the important standard symbol used in the pedigree analysis has been shown in figure 5.13. पाहिले आपण ते सिम्बॉल्स कोणते कोणते आहेत. As you have studied in this chapter, each and every feature in any organism is controlled by one or the other gene located on the DNA present in the chromosomes. आता आपण पाहिलं आहे की ऑर्गॅनिझममध्ये ईच अँड एव्हरी फीचर, म्हणजे प्रत्येक जे त्याचं वैशिष्ट्य किंवा फीचर आहे तर हे कंट्रोल कोण करतो, बाय वन ऑर अदर जीन, जो की कशावर लोकेटेड आहे, DNA, बरोबर आहे का. एका जीनच्या साहाय्यानं किंवा असे जीन्स जे सेम DNAवर काय करतात लोकेट होतात तर यांच्या साहाय्यानं होतात. आणि हे DNA कुठं प्रेझेंट असतात, क्रोमोझोम, म्हणजे क्रोमोझोमचा फ्रॅगमेंट DNAचं सिगमेंट कोण आहे, जीन. DNA is the carrier of genetic information. आणि आपल्याला माहीत आहे की 10वीलाच पाहिलं आपण की जेनेटिक मटेरियल, बरोबर, पुढे तुम्हाला होणारच आहे की अनेक शास्त्रज्ञांनी सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे की DNA हाच व्हायरसेससोबत आहे की नाही, की जेनेटिक मटेरियल हा का असतो, DNA असतो. मीन्स जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम DNA असतं. It is hence transmitted from one generation to the other without any change or alternation. आणि दॅट्स वाय जे त्याचं ट्रान्समिशन जर पाहिलं आपण तर जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती एका जनरेशनकडून अनदर जनरेशनकडे कुठलाही चेंज किंवा अल्टरनेशन न होता ही ट्रान्समिट होत असते केवळ DNAमुळेच. However, changes or alternation do take place occasionally. आणि कधीकधी DNAचे जे सिक्वेन्स आहेत है ना न्यूक्लियोटाईडचे त्याच्यामध्ये काही चेंजेस किंवा अल्टरेशन होतं. Such an alternation or change in the genetic material is referred to as mutation. आणि आपल्याला माहीत आहे की जेनेटिक मटेरियलमध्ये जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंज येणे त्याचं अल्टरेशन होणे, बरोबर, तर या प्रोसेस इट इज नथिंग बट ते काय आहे, म्युटेशन आहे. A number of disorders in human beings have been found to be associated with the inheritance of change or altered genes or chromosomes. आता जीन्स किंवा क्रोमोझोम हे चेंज होत असतील, अल्टर होत असतील तर यांच्या इनहेरिटन्समुळं काय होतं, बरेचसे डिसऑर्डर्स हे ह्युमन्समध्ये आपल्याला दिसून येतात जे एका जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्सफर होत असतात. त्यानंतर आहे मेंडेलियन डिसऑर्डर.
Broadly, genetic disorders may be grouped into two categories: Mendelian disorder and chromosomal disorders. जेनेटिक डिसऑर्डरचे दोन गट घेऊ आपण. पहिला आहे मेंडेलियन डिसऑर्डर, दुसरा आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर. Mendelian disorders are mainly determined by alternation or mutation in the single gene. आता सिंगल जीनमध्ये अल्टरेशन म्हणजे चेंज किंवा म्युटेशन हे डिटरमाइन होत असेल तर ते डिसऑर्डर कोणतं आहे? मेंडेलियन डिसऑर्डर. These disorders are transmitted to the offspring on the same lines as we have studied in the principle of inheritance. आणि जे डिसऑर्डर्स आहेत तर यांचं डिसऑर्डरचं जे ट्रान्समिशन आहे हे ऑफस्प्रिंगकडे जे व्हायलं तर हे सेम लाईन न होतं की ज्या पद्धतीनं आपण प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स पाहिलं, म्हणजे डॉमिनंट रेसिसिव्ह ट्रेट F2मध्ये रिॲपिरन्स होणे या पद्धतीने. The pattern of inheritance of such Mendelian disorders can be treated in a family by the pedigree analysis. आणि मेंडेलियन डिसऑर्डरचं जे इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे तो आपल्याला जर ट्रेस करायचा असेल तर आपण कशाच्या साहाय्यानं त्याला ॲनालिसिस करू शकतो? पेडिग्री ॲनालिसिसच्या साहाय्यानं. Most common disorders can be traced in a family by most common and prevalent Mendelian disorders are hemophilia, cystic fibrosis, sickle cell anemia, color blindness, फिनिलकिटोनेरिया, phenylketonuria, थॅलेसमिया. etc. आता तुम्ही म्हणणार की मग असे कोणते मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत की त्या रोगांना आपण एक्झाम्पल म्हणू शकतो त्याचे? ते लक्षात ठेवायचं आहे की सिंगल जीनमध्ये झालेलं म्युटेशन किंवा अल्टरेशनमुळं जे डिसऑर्डर्स तयार होतात त्यांना आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स म्हणलो. आणि त्याचे बेस्ट एक्झाम्पल काय? हिमोफिलिया, सिस्टिक फिब्रोसिस, सिकल सेल ॲनिमिया, त्यानंतर कलर ब्लाइंडनेस, फिनिलकिटोनुरिया आणि थॅलेसमिया. हे सर्व आजार मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये येतात. It is important to mention here that such Mendelian disorder may be dominant or recessive. आणि यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जे मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना काही ट्रेड्स हे कसे असतात? डॉमिनंट्स आणि काही रेसेसिव्ह. By pedigree analysis, one can easily understand whether the trait in question is dominant or recessive. आणि पेडिग्री ॲनालिसिसच्या साहाय्यानं आपण समजू शकतो की एखादा ट्रेड डॉमिनंट आहे का रेसेसिव्ह आहे. Similarly, the trait may also be linked to the sex chromosomes as in the case of hemophilia. आता हे जे काही ट्रेड्स आहेत तर काही ट्रेड्स हे कशाला लिंक आहे? सेक्स क्रोमोझोमला आहे. जसं की एक्झाम्पल जर पाहिला तर आपण हेमोफिलियामध्ये, तर हेमोफिलियामध्ये काय होतं की जे इनहेरिटन्सचे ट्रेड्स आहेत हे कशाला लिंक आहेत? सेक्स क्रोमोझोमला लिंक आहेत. It is evident that these X-linked recessive traits show transmissions from carrier female to male progeny. आणि या ठिकाणी इव्हिडंटनं हे लक्षात येतं पहा की जे एक्स लिंक रेसेसिव्ह ट्रेड्स आहे, ओके, सो एक्स लिंक रेसेसिव्ह म्हणजे डॉमिनंट प्रेझेंट असताना ते सेपरेट्स असतील, परंतु रेसेसिव्ह कंडिशनमध्ये त्यांचं रिॲपिरन्स होईल. तर एक्स लिंक रेसेसिव्ह ट्रेड्स जे आहेत तर यांचं ट्रान्समिशन हे कोणाकडून कोणाकडे होतं? कॅरियर फिमेल टू मेल प्रोजेनी. आता नेक्स्ट रिप्रेझेंटेटिव्ह. A representative pedigree is shown in the figure 5.14 for dominant and recessive traits. आता ठीक आहे, आता आपण दोन रिप्रेझेंटेटिव्ह पेडिग्री ॲनालिसिस अभ्यासणार आहोत. लेफ्टला जे दिसतं आहे तुम्हाला ते आहे ॲटोझोमल डॉमिनंट ट्रेट, बरोबर. आणि त्याचं एक्झाम्पल घेऊ, एक आजार घेऊ आपण, तो आहे मायोटोनिक डिस्ट्रोफी. आता मायोटोनिक डिस्ट्रोफीमध्ये जर पाहिलं आपण तर तुम्हाला माहीत आहे की फिमेल काय बरं या ठिकाणी इन्फेक्टेड आहे आणि मेल कसा आहे? नॉर्मल आहे, बरोबर ना. आता यांना सपोज यांच्या खाली जी चेन पाहिली आपण तर चेनमध्ये काय झालं बरं? त्या चेनमध्ये पहा दोनपैकी
एक फिमेल ही काय निघली अफेक्टेड, आणि मेलमध्ये सुद्धा काय झालं 2 पैकी 1 काय झालं या ठिकाणी अफेक्टेड आहे. आता यांच्याकडून जे मेल अनअफेक्टेड आहे, बरोबर आहे का, तर नॉर्मल मेलनं समजा एखाद्या फिमेलसोबत मॅरेज केलं तर त्यांचे जेवढे काही त्यांचे ऑफस्प्रिंग्स आहेत त्या ऑफस्प्रिंगला तो आजार होणार आहे का, नाही होणार. येते ना लक्षात. आता मात्र जी अफेक्टेड ऑफस्प्रिंग होती तिनं जर मॅरेज नॉर्मलसोबत जरी केलं तर तिचे जे सन्स आहेत ते नॉर्मल असतील, पण तिचे डॉटर काय असणार या ठिकाणी अफेक्टेड असणार. तर हे झालं एक्झाम्पल मायोटॉनिक डिस्ट्रोफीचं, की यामध्ये आपण डॉमिनंट ट्रेट्स पाहिला. तर डॉमिनंट ट्रेट्स कसा आहे लक्षात आला तुमच्या, की फिमेल जी आहे तर फिमेलनं मेलला डॉमिनेट केलं या ठिकाणी, बरोबर ना, बऱ्याच जनरेशनपर्यंत. तर हे आहे पेडिग्री ॲनालिसिस मायोटॉनिक डिस्ट्रोफीचं. दुसरं एक्झाम्पल पाहू आपण ॲटोझोमल रेसेसिव्ह ट्रेट्स, यामध्ये सिकल सेल ॲनिमिया पाहू आपण. आता सिकल सेल ॲनिमियामध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पहा मेल आणि फिमेल दाखवलेला आहे, बरोबर. आता यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर आउट ऑफ 3 मेल 1 मेल कसा आहे अफेक्टेड, आणि आउट ऑफ डॉटर तर या डॉटरपैकी 2 पैकी 1 डॉटर ही कशी आहे अफेक्टेड आहे, बरोबर. आणि याच्या मागचं रिझन काय असेल की यामधली फिमेल काय असू शकते, पॅरेंट फिमेल ही कॅरियर असू शकते, बरोबर. आता इथे एक प्रोबॅबिलिटी कशी आहे पहा, की यांच्या एक डॉटर जी की कशी आहे अनअफेक्टेड आहे, तिनं एखाद्या नॉर्मल मेलसोबत काय केलं मॅरेज केलं, आणि यांना जर 3 ऑफस्प्रिंग झाले, 3 ऑफस्प्रिंगमध्ये जे फिमेल होत्या त्या अनअफेक्टेड आहेत, मात्र मेल कसा आहे अफेक्टेड निघाला, बरोबर. तर हे जस्ट एक उदाहरण आपण पाहिलं पेडिग्री ॲनालिसिसचं, की कशात एक ट्रेड आपण लेफ्टला काय पाहिलं ॲटोझोमल डॉमिनंट ट्रेड पाहिला मायोटॉनिक डिस्ट्रोफी संदर्भात, आणि राईटला ॲटोझोमल रेसेसिव्ह ट्रेड पाहिला सिकल सेल ॲनिमिया संदर्भात. आणि तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली पाहिजे की ॲटोझोम आणि सेक्स क्रोमोझोम याच्या संदर्भात तुम्हाला डिझाईन करायला सांगितली पेडिग्री. ठीक आहे, पेडिग्रीचे आपण क्वेश्चन जेव्हा घेऊ ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारले. नेक्स्ट कलर ब्लाइंडनेस. It is a sex-linked recessive disorder due to defected in either red or green cone of eye, resulting in a failure to discriminate between red and green color. आता कलर ब्लाइंडनेस हा सेक्स लिंक कोणत्या टाईपचा आहे रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे, बरोबर आहे का. आता यामध्ये काय होतं की डोळ्यामध्ये रॉड आणि कोन्स अशा सेल्स असतात. जे कोन सेल्स आहेत ना तर ह्या आयदर रेड किंवा ग्रीन असतील, तर अशा वेळेस काय होतं की रेड अँड ग्रीन कलरमध्ये काय होत नाही डिस्क्रिमिनेट होत नाही, म्हणजे या ठिकाणी कलर स्पष्ट ओळखू येत नाही, बरोबर. त्यालाच आपण कलर ब्लाइंडनेस म्हणतो. This defect is due to mutation in certain gene present in the X chromosome. आता हा जो डिफेक्ट आलेला आहे तर यामध्ये जीनचं म्युटेशन झालेलं आहे. असा जीनचं म्युटेशन झालेलं आहे की जो जीन कुठं प्रेझेंट आहे एक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे. It occurs in about 8% of males and only about 0.4% of females. आता कलर ब्लाइंडनेस जर पाहिलं आपण तर मेलमध्ये त्याचं पर्सेंटेज किती आहे फक्त मेलमध्ये भरपूर आहे 8%, आणि फिमेलमध्ये फार थोडा आहे 0.4%. This is because of the gene that lead to red-green color blindness are on the X chromosome. आणि वरतीच आपण पाहिलं की कलर ब्लाइंडनेससाठी जो हा सेक्स लिंक रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे तर याचा जीन कुठं लोकेट असतो, हा एस क्रोमोझोमवर लोकेट असतो. ओके. Males have only one X chromosome and female have two. आता याच्यामध्ये काय होतं की मेल्समध्ये एक्स क्रोमोझोम आहे, बरोबर, आणि फिमेलमध्ये किती आहेत 2 क्रोमोझोम्स आहेत. The son of woman who carries the gene has a 50% chances of being colorblind. मग आता
जी वुमेन काय आहे, कलर ब्लाइंडनेसची काय आहे, कॅरियर आहे. तर ती कॅरियर जर असेल तर तिचा जो सन आहे त्याला कलर ब्लाइंड होण्याचे चान्सेस किती आहे, 50%. हे समजून घेऊ आपण अगोदर, नंतर बाकी बोलू. हे बघा, यामध्ये आपण काय करू की आपल्याला काय घ्यायचं आहे, कॅरियर फिमेल घेऊ आपण, बरोबर ना. कॅरियर फिमेल आणि मेल जो आहे ना तो नॉर्मल घेऊ आपण. आता नॉर्मल मेल असेल तर त्याचे क्रोम टाईप कोणते आहे, XY, बरोबर. आणि कॅरियर फिमेल आहे तर त्याचं एक कलर ब्लाइंड आहे आणि एक नॉर्मल आहे, बरोबर. आता मला सांगा, जर स्पर्म X टाईपचा आहे आणि ओवा कलर ब्लाइंड असेल तर अशा वेळेस काय झालं, जिनोटाईप काय असेल, XXC. म्हणजे याचा अर्थ जी डॉटर आहे ती कलर ब्लाइंड आहे का, नाही, ती फक्त काय आहे, कॅरियर आहे. कारण कलर ब्लाइंड होण्यासाठी तिचे दोन्ही X क्रोमोझोम काय पाहिजे, कलर ब्लाइंड पाहिजे. म्हणजे इथं काय झालं की कलर ब्लाइंड जी आहे ती जर फिमेल असेल तरच चान्सेस आहे की तिची मुलगी काय असेल, कलर ब्लाइंड असेल. जर फिमेल कॅरियर असेल तर तिची मुलगी कलर ब्लाइंड केव्हा असू शकते, जर मेलसुद्धा काय आहे, कलर ब्लाइंड आहे. येते ना लक्षात, मेल पण कलर ब्लाइंड आहे आणि फिमेल पण कलर ब्लाइंड आहे तर तिथं 50% प्रोबॅबिलिटी राहिली असती. परंतु आपण जे एक्झाम्पल घ्यायलो की मेल नॉर्मल आहे आणि कॅरियर कशी आहे, फिमेल आहे. तर यामध्ये काय झालं, नॉर्मल मेलनं जर आपण X टाईपचा स्पर्म ट्रान्सफर केला आणि XC टाईपचा जर हे आला ओम, तर अशा वेळेस जे जिनोटाईप्स आहेत तर ही जी फिमेल तयार होईल म्हणजे जी डॉटर असेल ती डॉटर कोणती असेल बरं, कॅरियर डॉटर आहे. ती कलर ब्लाइंड आहे का, नाही. त्यानंतर दुसऱ्या केसमध्ये X आणि X हे काय झालं या ठिकाणी, नॉर्मल, बरोबर आहे का, नॉर्मल डॉटर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की नॉर्मल मेल जेव्हा कॅरियर फिमेलसोबत मॅरेज करतो तर डॉटर कलर ब्लाइंड असण्याचे चान्सेस किती आहे, 0%. किती आहे, 0%, बरोबर. त्यानंतर डॉटर ही कॅरियर असेल याचे चान्सेस किती आहे, 50%. आणि नॉर्मल डॉटर असेल याचे चान्सेस किती आहे, 50%. झालं. आता जर मेलकडून Y स्पर्म ट्रान्सफर झाला आणि फिमेल जर XC ट्रान्सफर केला तर जिनोटाईप काय असतील, XCY. XCY आहे, ठीक आहे. तर आपण यामध्ये पाहिलं होतं की काय पाहिलं होतं आपण की जे कॅरियर आहे, कॅरियर डॉटर यांचं पर्सेंटेज किती होतं, 50%. आणि त्यानंतर नॉर्मल डॉटर जे आहे त्यांचं पर्सेंटेज किती होतं, 50%. आता सन संदर्भात पहा, पहिला काय घेतलं आपण, XC हे ना, आणि हा ओम आहे आणि स्पर्म कोणता आहे, Y टाईपचा. तर हा काय झाला, नाही, कलर ब्लाइंड झाला ना. कारण Y क्रोमोझोमवर तो जीन प्रेझेंट आहे का कलर ब्लाइंडचा, नाही, तो फक्त कोणावर प्रेझेंट असतो, X क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे. जर X क्रोमोझोमवर अफेक्टेड आहे तर तो 100% काय झाला, कलर ब्लाइंड झाला. आणि जर नॉर्मल Y आणि नॉर्मल X असेल तर अशा वेळेस नॉर्मल सनचे चान्सेस किती आहेत, 50%. किती आहे, 50%. येते लक्षात. आणि कलर ब्लाइंडचे सुद्धा काय आहे, 50%. आता तुम्हाला एक लक्षात घ्या की यामध्ये कॅरियर फक्त फिमेल असू शकते, कारण 2 X क्रोमोझोम कोणाकडे आहे, फिमेलकडे, एक X आणि एक XC. आणि म्हणून तुम्हाला जेव्हा याच्यात 5 प्रश्न विचारले जाईल तुम्हाला की नॉर्मल मेल आणि कॅरियर फिमेल यांनी मॅरेज केल्यावर काय काय प्रोबॅबिलिटी आहे, तर कलर ब्लाइंड डॉटरची प्रोबॅबिलिटी 0%, कॅरियर डॉटरची प्रोबॅबिलिटी 50%, नॉर्मल डॉटरची प्रोबॅबिलिटी 50%, कलर ब्लाइंड सनची प्रोबॅबिलिटी 50% आणि नॉर्मल सनची प्रोबॅबिलिटी 50%. The mother is not herself colorblind because the gene is recessive.
आणि मदर जी आहे तर ती कलर ब्लाइंड असेल का हर्सेल? नाही, कारण ती ॲक्च्युअल जीन कसा आहे तो रेसेसिव्ह आहे ना. रेसेसिव्ह आहे म्हणजे काय केलं त्यानं, त्याला नॉर्मल एक्सला सप्रेस केलेलं आहे फक्त, बरोबर. That means that its effect is suppressed by her matching dominant normal gene. तर माहिती लक्षात घ्या बरं, मी आता हे सांगितलं तुम्हाला, कदाचित त्याचा अर्थ स्पष्ट कळला नसेल की एक्स आणि एक्स सी असे कॅरियरमध्ये आहेत, बरोबर आहे का. मग हिला कलर ब्लाइंड काऊन नाही माहिती आहे का? कारण हा जो नॉर्मल एक्स आहे हा काय आहे, डॉमिनंट आहे, आणि हा जो एक्स सी आहे हा कसा आहे, रेसेसिव्ह आहे. आणि डॉमिनंट असल्यामुळं आता मला सांगा, कलर ब्लाइंड असेल का नॉर्मल असेल? म्हणजे ॲक्च्युअल डॉमिनंटवालाच स्वतःला अपिअर करेल ना. दॅट्स वाय त्या ठिकाणी ती स्वतःहून ती कलर ब्लाइंड आहे का? नाही, फक्त तिनं कलर ब्लाइंडला काय केलं, कॅरी केलं, म्हणून तिला काय शब्द वापरला आपण, कॅरियर. म्हणून लक्षात ठेवायचं, कलर ब्लाइंडचा जो एक्स क्रोमोझोमवरचा जीन आहे तो कसा आहे, रेसेसिव्ह आहे. A daughter will not normally be colorblind unless her mother is a carrier and her father is colorblind. पहा, डॉटर जी आहे ती कलर ब्लाइंड होण्याचा फक्त एकच चान्स आहे की मदर कॅरियरच पाहिजे, तिच्याकडून बी एक्सिस क्रोमोझोम गेला पाहिजे, आणि फादरसुद्धा काय असेल, कलर ब्लाइंड असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हिमोफिलिया संदर्भात डिस्कस करू.